सेकंड प्रॉब्लेम मॅन्युफॅक्चरिंग. आता ह्याच्यामधलं पण कॅल्क्युलेशन करून घ्या कशात काय येतं बघूया. रॉ मटेरियल, मॅन्युफॅक्चरिंग, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, झालेले आयटम्स मी रिपीट करत नाही आहे. WIP मॅन्युफॅक्चरिंग, फिनिश गुड्स, ट्रेडिंग, रॉ मटेरियलचं क्लोजिंग स्टॉक, मॅन्युफॅक्चरिंग, WIP मॅन्युफॅक्चरिंग, फिनिश गुड्स, ट्रेडिंग. आता फॅक्टरी एक्सपेन्सेस, मॅन्युफॅक्चरिंग. तर कॅरेज इनवर्ड मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं. कॅरेज इनवर्ड हे रिलेटेड टू काय असणार आहे? कॅरेज इनवर्ड हे परचेस रिलेटेड असतं. मग परचेस काय? रॉ मटेरियल परचेस्ड आहे, म्हणजे ते पण कुठे येतं? मॅन्युफॅक्चरिंग आणि रॉ मटेरियल कन्झ्युममध्येच येतं. कळतंय? हे जसे आपण घेतो तसंच रॉ मटेरियल कन्झ्युममध्ये त्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड होतात. ऑक्ट्रॉय हे जनरली पे कुठे केलं जातं? जेव्हा इम्पोर्ट ऑफ रॉ मटेरियल वगैरे केलं जातं त्या रिलेटेड ऑक्ट्रॉय ड्युटी पे केली जाते. त्यामुळे हे सुद्धा कुठे येतं? मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोडक्शनच्या आधीचा एक्सपेन्सेस आहे, विदिन परचेस एक्सपेन्सेस आहे. सेल्स, फिनिश गुड्स, सेल ऑफ स्क्रॅप. आता सेल ऑफ स्क्रॅप ऑक्ट्रॉय नंतर सेल ऑफ स्क्रॅप. स्क्रॅप म्हणजे काय? प्रोडक्शन नंतर काही राहिलेलं असेल किंवा मशिनरीचे काही इक्विपमेंट्सचे काही पार्ट्स असतील. स्क्रॅप म्हणजे भंगार. म्हणजे आपण जेव्हा स्क्रॅप करतो ते सगळं काढतो जुने गोष्टी, ते हे ऑफिस किंवा ॲडमिनिस्ट्रेशन किंवा सेलिंगच्या रिलेटेड नसतं, हे मशिनरीच्या रिलेटेड इक्विपमेंटच्या रिलेटेडच असतं. त्यामुळे ह्याला काय म्हणतात? हे काय? सेल ऑफ स्क्रॅप मॅन्युफॅक्चरिंगच्या क्रेडिट साईडला येतं ॲज अ सेल म्हणून. त्याचे पैसे मिळतात आपल्याला, पण ते कुठे होतात? मॅन्युफॅक्चरिंगचे असतात, खूप छोटे असतात. हे सेल म्हणजे आपलं ट्रेडिंग सेल्स नसतं. आपल्याकडे असणारे इक्विपमेंट्स आपण स्क्रॅपमध्ये काढतो, त्याचे पैसे असतात, त्यामुळे ते तिथेच येतात मॅन्युफॅक्चरिंगला. वर्कमॅन सॅलरी मॅन्युफॅक्चरिंग. ऑइल अँड ग्रीस हे मशिनरीसाठी लागतं, त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंगलाच येतं. सॅलरी टू वर्क स्टाफ मॅन्युफॅक्चरिंग. पर्चेस ऑफ रॉ मटेरियल मगाशी म्हटलं तसं रॉ मटेरियल कन्झ्युम म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंगला येतं. प्रोडक्टिव्ह वेजेस. प्रोडक्टिव्ह आणि अनप्रोडक्टिव्ह असे दोन टाईप्सचे वेजेस असतात. अनप्रोडक्टिव्ह वेजेस हे दिलेले जर तुम्हाला असतील तर ते ट्रेडिंगला घ्यावे लागतात, कारण अनप्रोडक्टिव्ह म्हणजे रिलेटेड टू प्रोडक्शन नसतात, त्या ॲडिशनल वेजेस असतात जे बाकीचे कशासाठी तरी आपण यूज करतो. पण प्रोडक्टिव्ह वेजेस, प्रोडक्टिव्ह हा शब्दाला रिलेटेड टू प्रोडक्शन, त्यामुळे ते कुठे येतं? मॅन्युफॅक्चरिंग. कोल, गॅस, वॉटर हे सगळं प्रोडक्शनसाठीच लागतं, त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग. फ्युएल, पॉवर म्हणजे तुमचं जे इंधन म्हणू शकतो आपण मशिनरीसाठीचं वगैरे, ते पण कुठे लागणार आहे? प्रोडक्शनसाठीच, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगला येईल. फॅक्टरी रेंट मॅन्युफॅक्चरिंग. इलेक्ट्रिसिटी टू फॅक्टरी मॅन्युफॅक्चरिंग. इम्पोर्ट ड्युटीज, इम्पोर्ट केलेलं मटेरियल जे असणार आहे रॉ मटेरियल त्याच्यावरती ड्युटीज पे केल्या तर कशाचे असणार आहेत? ते ऑब्व्हियसली रॉ मटेरियल रिलेटेड असणार आहेत, म्हणजे ते आपण मॅन्युफॅक्चरिंगला येतील. डेप्रिसिएशन टू फॅक्टरी बिल्डिंग. मी मगाशी सांगितलं तसं डेप्रिसिएशनचे सेकंड इफेक्ट सगळे P&Lला घ्यायचो आपण, पण आता इथे बायफर्केट करावे लागतात. मगाशी आपण प्लांट अँड मशिनरीचं एक डेप्रिसिएशन बघितलं आधीच्या प्रॉब्लेममध्ये, तसं आता फॅक्टरी बिल्डिंगचं आहे ते पण कुठे येईल? मॅन्युफॅक्चरिंग. कारण फॅक्टरी कशासाठी यूज होते? मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शनच्या इथली असणार आहे, त्यामुळे फॅक्टरी रिलेटेड एक्सपेन्सेस सुद्धा सगळे मॅन्युफॅक्चरिंगलाच येतील. सेल्स रिटर्न, फिनिश गुड्स आणि परचेस ऑफ रॉ मटेरियल रिटर्न म्हणजे रॉ मटेरियल कन्झ्युम. ओके, आता प्रॉब्लेम स्टार्ट करूयात सॉल्व्ह करायला. मी आता जसं जसं लिहिलंय तसं पटापट, फक्त एवढंच लॉजिक लक्षात ठेवा की जे एक्सपेन्सेस प्रोडक्शन किंवा फॅक्टरी रिलेटेड आहेत ते सगळे एक्सपेन्सेस कुठे येतील? मॅन्युफॅक्चरिंगला येतील. तर रॉ मटेरियलसाठी तुम्हाला एक सांगितलं होतं, टू रॉ मटेरियल कन्झ्युम असं लिहायचं आणि त्यात परचेस, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल या सगळ्या गोष्टी येतील. म्हणजे कसं लिहितो आपण? ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ॲड परचेसेस, परचेस ऑफ रॉ मटेरियल लेस रिटर्न्स ऑफ रॉ मटेरियल, रिटर्न ऑफ परचेस, ॲड कॅरेज इनवर्ड. मी मगाशी म्हटलं तसं हा पण एक्सपेन्सेस त्या रिलेटेडच आहे, त्यामुळे तो इथेच येतो. परचेस करतानाच कॅरेज इनवर्ड करतो आपण, कॅरेज इनवर्ड आणि लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. ओके, याची सगळ्याची कॅल्क्युलेशन आउटसाईडला येईल. ठीक आहे, हे मी लिहून ठेवले जेव्हा जेव्हा असेल. आता रिटर्न जे लेस आहेत त्याला ब्रॅकेट करून ठेवूया, ते ब्रॅकेटमध्ये येतील आणि म्हणजे हे थोडक्यात हे दोन एक्सपेन्सेस लेस होतील. ठीक आहे, आता काय काय दिलं? पहिलं ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल दिलं 36,000.
WIP दिलेलं आहे. WIPचं ओपनिंग स्टॉक इथे खाली लिहू शकतो. टू ओपनिंग स्टॉक ऑफ WIP किती आहे 28,000. तो बाहेरच्या साईडला लिहा डायरेक्ट. फिनिश गुड्सचा आहे तो इथे येईल. टू ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स किती आहे 57,000. आता रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक इथे क्लोजिंग स्टॉकची रॉ मटेरियलची जागा ठेवलेली आहे बघा 45,000. नंतर WIPचा तो मी सांगितलं होतं ह्याची ॲडजस्टमेंट आणि ह्याची ॲडजस्टमेंट डेबिट क्रेडिटची येईल. फक्त रॉ मटेरियल कन्झ्युमचं कॅल्क्युलेशन करताना क्लोजिंग स्टॉक रॉ मटेरियलमधनं लेस होईल. त्यामुळे इथे लिहा बाय WIP क्लोजिंग स्टॉक किती आहे 32,000. फिनिश गुड्सचा किती येईल इथे येईल बाय क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स 1,58,000. फॅक्टरी एक्सपेन्सेस किती आहेत 3,000. कॅरेज इनवर्टची जागा आपण सोडली आहे किती आहे 2,000. पण कॅरेज इनवर्ट ॲड होतील परचेसेसमध्ये त्यामुळे ते लेसच्या ह्याच्यात येणार ॲड होतील. ऑक्ट्राय पण काय म्हटलं मी तुम्हाला तेव्हाच पे करायला लागतं. म्हणजे इम्पोर्ट ड्युटी सारखंच जेव्हा आपण काय म्हणू शकतो दुसऱ्या देशातनं वगैरे मटेरियल आणतो पाण्यातून किंवा ह्याच्यातून तेव्हा आपल्याला ऑक्ट्राय किंवा ओव्हरऑल तुमचे ऑक्ट्राय नका असायचं म्हणजे थोडक्यात टोल टाईप वगैरे आपल्याला पे करायला लागतं. ते रिलेटेड टू प्रोडक्शन असतं. परचेसेसच्या इथे येतं त्यामुळे 6,500. सेल्स 2,51,500. त्याच्यातनं लेस रिटर्न्स करायचे त्यामुळे ती जागा सोडून ठेवा. आता सेल ऑफ स्क्रॅप मगाशी सांगितलं स्क्रॅप हे मटेरियल रिलेटेड असतं त्यामुळे सेल ऑफ स्क्रॅप 7,000. वर्कमॅन सॅलरी किती आहे 15,000. वर्कमॅन म्हणजे फॅक्टरीचं जिथे सॅलरी देतो आपण तिथेच असणार. ऑइल अँड ग्रीस 7,500. सॅलरी टू वर्क स्टाफ म्हणजे ॲक्च्युअल वर्क करणारे म्हणजे वर्कमॅन त्याच्यासाठी त्यामुळे त्यांची सॅलरी पण इथेच येणार. सॅलरी टू वर्क स्टाफ 10,000. परचेस ऑफ रॉ मटेरियलची जागा सोडलेली आहे 1,15,300. मी म्हटलं जसं हे इनरला सुद्धा घेऊ शकता तुम्ही जसं आपण आजपर्यंत घ्यायचो पण तिसरा कॉलम करायला लागेल त्यामुळे ही सोपी पद्धत पडते. फक्त मायनस आहेत ते काय करायचे ब्रॅकेटमध्ये लिहायचे म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी सोपं पडतं. 10,000. प्रोडक्टिव्ह वेजेस म्हटलं तसं प्रोडक्टिव्ह आहेत म्हणजे प्रोडक्शनशी रिलेटेड आहे त्यामुळे इथे येईल प्रोडक्टिव्ह वेजेस. प्रीपेड दिलेले आहेत त्यामुळे इथे लिहिताना आधी लिहा 3,000. प्रीपेड म्हणजे ऑलरेडी पे केलेले आहेत त्यामुळे याच्यात येणार नाहीत म्हणून प्रीपेड काय होतं आपलं लेस होतात 500. म्हणजे आउटसाईडला किती येतील 2,500. कोल गॅस अँड वॉटर 1,500. फ्युएल पॉवर 7,500. टू फॅक्टरी रेंट ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत 3,000. टू इलेक्ट्रिसिटी टू फॅक्टरी 3,250. import duties 1,750. depreciation to factory building 5,000.
सेल्स रिटर्न, आता सेल्स रिटर्नमधून सेल्समधून लेस होतील 1500 म्हणजे येतील 2,50,000 आणि परचेस रिटर्न इथून लेस होतील 5,300. ओके, आता कॅल्क्युलेशन करूया. याचं कॅल्क्युलेशन आधी करून घेऊया. कसं कॅल्क्युलेशन करायचं, पहिलं लिहिताना असं लिहायचं 36,000 प्लस 1,15,500 लेस 5,300 ॲड 2,000 आणि लेस 45,000 म्हणजे जे येईल ते 1,03,000 डायरेक्ट बाहेरच्या साईडला येते. ओके, कॅल्क्युलेशन कसं करायचं कळलं. ब्रॅकेटमध्ये लिहिलेल्या गोष्टी मायनस करायच्या आणि बाकीच्या गोष्टी ॲड करायच्या. ठीक आहे, मग ह्याची टोटल करून इकडे काढूयात. बाय ट्रान्सफर टू ट्रेडिंग अकाउंट बॅलन्सिंग फिगर ह्याची टोटल करायचे. सेम थी ही टोटल आले 1,97,500 1,97,500. याच्यातनं हे 2 लेस केलं की येईल त्याला आपण काय म्हणणार, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ट्रान्सफर टू ट्रेडिंग अकाउंट 1,58,500. ते आपण इकडे ट्रान्सफर केले. आता कॅल्क्युलेशन करूया. ह्यात GP काढूया. 2,50,000 ॲड 1,58,000 म्हणजे येईल 4,08,000 लेस 1,58,500 लेस 57,000 म्हणजे 1,92,500 GP. या 2 बॅलन्सिंग फिगर आल्या. आता ही GP आपण P&L ला ट्रान्सफर करतो तसं ट्रान्सफर करायचं. इथून पुढचं P&L अकाउंट आणि बॅलन्स शीट ॲज इट इज सॉल्व्ह होते. ओके.